श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण दशक 6वा यामधील समास 5वा माया ब्रह्म निरूपण याविषयीचे विवेचन श्रवण केले. या व्हिडिओमध्ये आपण दशक 6वा यामधील समास 6वा सृष्टी कथन याविषयीचे निरूपण श्रवण करणार आहोत. श्रोते हो, तुम्हाला जर आपल्या श्रवणामृत चॅनलवरील व्हिडिओ श्रवण करायला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका. समर्थ रामदास स्वामी सांगतात की गेल्या समासातील ब्रह्म आणि माया यांचे वर्णन वाचताना एक गोष्ट ध्यानात आली की मायेचे आहेपणाचे गुण ब्रह्माला नाहीपणाने लावलेले आहेत. याचे कारण असे की परमार्थ दृष्टीने जगात माणसाचे फक्त 2 वर्ग आहेत, एक जाणते व दुसरे नेणते. जाणते पुरुष हे आत्मज्ञानी तर नेणते पुरुष हे मायाज्ञानी असतात. आत्मज्ञानी पुरुषांना ब्रह्म साक्षात अनुभवास येते तर अज्ञानी पुरुषांना माया प्रत्यक्ष प्रचितीस येते. दृश्यरूप असलेले हे जग अज्ञानी लोकांना कितीही खरे वाटले तरी ते तसे नाही. ब्रह्मास त्याचा स्पर्श होत नाही. हे सगळे जरी बरोबर असले तरी ज्ञानी पुरुष ज्यावेळी अज्ञानी लोकांना ब्रह्म कसे आहे ते सांगू लागतो त्यावेळी ते मायेचे एक एक लक्षण घेतो आणि ते लक्षण ब्रह्माच्या ठिकाणी नाही असे सांगतो. म्हणून ब्रह्म अनाम, अरूप, अक्रिय, असाक्ष, अलक्ष, अपार, अप्रत्यक्ष, निर्विकार, निराकार, निराभास, निर्गुण, निरुपाधिक, वर्णहीन, अविनाश, अव्यक्त, अकर्ता व अद्वैत आहे असे सांगावे लागते. या समासात जगत मिथ्या आहे हे मत पुन्हा मांडले आहे. खऱ्या खोट्यांचे मिश्रण म्हणजे मिथ्या होय. ज्ञानी पुरुषाला जगत परमात्मा स्वरूप दिसते तर अज्ञानी लोकांना तेच दृश्य रूप दिसते. दोघांच्या भूमिकेवर दोघांचे अनुभव खरेच आहेत, पण पहिला अनुभव यथार्थ तर दुसरा हा अयथार्थ असतो. म्हणून अज्ञानी माणसाने सध्याचा अनुभव हाताशी धरून ज्ञानी पुरुषाच्या मदतीने व सारासार विचाराने आत्मज्ञानी व्हावे असा संदेश श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात सृष्टी कथन. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. सृष्टीपूर्वी ब्रह्मासे तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या. श्रीराम. तुम्ही सर्वज्ञ गोसावी माझी आशंका फेडावी. ऐसा श्रोता विनवी वक्तयासी. श्रीराम. आता एका प्रत्योत्तर कथेसी व्हावे तत्पर. वक्ता सर्वज्ञ उदार बोलता झाला. श्रीराम. जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन. येणे वाक्य सत्यपन सृष्टीस आले. श्रीराम. यदृष्टम तनष्टम येणे वाक्य सृष्टी मिथ्यापणे. सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे. श्रीराम. सत्य म्हणो तरी नासे मिथ्या म्हणो तरी दिसे. आता जैसे आहे तैसे बोली जेल. श्रीराम. सृष्टीमध्ये बहुजन अज्ञान आणि सज्ञान म्हणून या समाधान होत नाही. श्रीराम. ऐका अज्ञानाचे मत सृष्टी आहे ते शाश्वत. देवधर्म तीर्थव्रत सत्यची आहे. श्रीराम. बोले सर्वज्ञाचा राजा मूर्खस्य प्रतिमा पूजा. ब्रह्मा प्रळयाच्या पैजा घालू पाहे. श्रीराम. तव बोले तो अज्ञान तरी का करीसी संध्या स्नान. गुरु भजन तीर्थाटन कासया फिरावे. श्रीराम. श्लोक. तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्म वृंदम. वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादः. वादे वादे जायते तत्वबोधः. बोधे बोधे भासते चंद्रचूडः. श्रीराम. चंद्रचूडाचे वचन सद्गुरूचे उपासन. गुरुगीता निरूपण बोलिले हरे. श्रीराम. गुरुसी कैसे भजावे आधी तयासी ओळखावे. त्यांचे समाधान घ्यावे विवेके स्वये. श्रीराम. श्लोक. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं.
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रीराम. गुरुगीतेचे वचन ऐसे सद्गुरूचे ध्यान, तेथे सृष्टी मिथ्या भान उरेल कैचे. श्रीराम. ऐसा सज्ञान बोलिला सद्गुरु तो ओळखिला, सृष्टी मिथ्या ऐसा केला निश्चितार्थ. श्रीराम. श्रोता ऐसे न मनी कदा, अधिक उठिला वेवादा, म्हणे कैसारे गोविंदा अज्ञान म्हणतोसी. श्रीराम. जीवभूतः सनातनः ऐसे गीतेचे वचन, तयासी तू अज्ञान म्हणतोसी कैसा. श्रीराम. ऐसा श्रोता आक्षेप करी विषाद मानिला अंतरी, याचे प्रत्युत्तर चतुरी सावध परिसावे. श्रीराम. गीतेस बोलिला गोविंद त्याचा न कळे तुझ भेद, म्हणून या व्यर्थ खेद वाहतोसी. श्रीराम. श्लोक. अश्वस्थः सर्व वृक्षांना. श्रीराम. माझी विभूती पिंपळ म्हणून बोलिला गोपाळ, वृक्ष तोडिता तत्काळ तुतडता आहे. श्रीराम. श्लोक. नैनं छिद्यन्ति शस्त्राणि नैनं दहन्ति पावकः, न चैनं क्लेदयन्तात्पो न शोषयति मारुतः. श्रीराम. शस्त्राचेनी तुटेना अग्नीचेनी जळेना, उदकामध्ये कालवेना स्वरूप माझे. श्रीराम. पिंपळ तुटे शस्त्राने पिंपळ जळे पावकाने, पिंपळ कालवे उदकाने नाशिवंत. श्रीराम. तुटे जळे बुडे बुडे आता ऐक्य कैसे घडे, म्हणून हे उजेडे सद्गुरु मुखे. श्रीराम. इंद्रियांना मनश्चास्मी कृष्ण म्हणे म्हणतो मी, तरी का आवरामी उर्मी चंचळ मनाची. श्रीराम. ऐसे कृष्ण का बोलिला साधन मार्ग दाखविला, खडे मांडोनी शिकविला ओ नामा जेवी. श्रीराम. ऐसा आहे वाक्यभेद सर्व जाणे तो गोविंद, देह बुद्धीचा वेवाद कामा नाही. श्रीराम. वेदशास्त्र श्रुती स्मृती तेथे वाक्य भेद पडती, ते सर्वही निवडती सद्गुरूचे निवचने. श्रीराम. वेदशास्त्रांचे भांडण शस्त्रे तोडी ऐसा कोण, हे निवडेना साधुविन कदा कल्पांती. श्रीराम. पूर्वपक्ष आणि सिद्धांत शास्त्री बोलिला संकेत, याचा होय निश्चितार्थ साधू मुखे. श्रीराम. एरवी वादाची उत्तरे एकाहुनी एक थोरे, बोलो जाता अपारे वेदशास्त्री. श्रीराम. म्हणून वाद वेवाद सांडोनी की जे संवाद, तेने होय ब्रह्मानंद स्वानुभवे. श्रीराम. एके कल्पनेचे पोटी होती जाती अनंत सृष्टी, तया सृष्टीची गोष्टी साच केवी. श्रीराम. कल्पनेचा केला देव तेथे झाला दृढ भाव, देवा लागी येता खेव भक्त दुःखे दुखावला. श्रीराम. पाषाणाचा देव केला एके दिवशी भंगोन गेला, तेने भक्त दुखवला रडे पडे आक्रंदे. श्रीराम. देव हरपला घरी एक देव नेला चोरी, एक देव दुराचारी फोडिला बळे. श्रीराम. एक देव जापानीला एक देव उदकी टाकिला, एक देव नेऊन घातला पाया तळी. श्रीराम. काय सांगो तीर्थ महिमा मोडून गेला दुरात्मा, थोर सत्व होते तेव्हा काय झाले कळेना. श्रीराम. देव घडीला सोनारी देवोतीला ओतारी, एक देव घडीला पाथरी पाषाणाचा. श्रीराम. नर्मदा दांगडी कातिरी देव पडिले लक्षवरी, त्यांची संख्या कोण करी असंख्यात गोटे. श्रीराम. चक्रतीर्थी चक्रांकित देव सती असंख्यात, नाही मनी निशितार्थ एक देव. श्रीराम. बाण तांदळे तांब्रणाने स्फटिक देवारा पूजणे, ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे. श्रीराम. देव रेसिमाचा केला तोही तुटोनिया गेला, आता नवा नेम धरिला मृत्तिकेचा. श्रीराम.
आमचा देव बहुसत्य आम्हा काती पावत, पूर्ण करी मनोरथ सर्व काळ श्रीराम. आता याचे सत्व गेले, प्राप्त होते ते झाले, प्राप्त नवचे पालटिले ईश्वराचे नि श्रीराम. धातू पाषाण मृत्तिका चित्रलेप काष्ठ देखा, तेथे देव कैचा मूर्खा भ्रांती पडली श्रीराम. हे आपुली कल्पना प्राप्तायसी फळे जाना, परी त्या देवाची आखुना वेगळ्याची श्रीराम. म्हणून हे माया भ्रमणे सृष्टी मिथ्या कोटी गुणे, वेदशास्त्रे पुराणे ऐसीच बोलती श्रीराम. साधू संत मानुभाव त्यांचा ऐसाची अनुभव, पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या श्रीराम. सृष्टीपूर्वी सृष्टी चालता, सृष्टी अवघी संहारता, शाश्वत देव तत्वता आदि अंती श्रीराम. ऐसा सर्वांचा निश्चयो, एदर्थी नाही संशयो, वितरेकानी अन्वयो कल्पना रूप श्रीराम. एके कल्पनेची पोटी बोलजेती अष्टसृष्टी, तया सृष्टीची गोष्टी सावध ऐका श्रीराम. एकी कल्पनेची सृष्टी, दुजी शाब्दिक सृष्टी, तिजी प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व श्रीराम. चौथी चित्रलेप सृष्टी, पाचवी स्वप्न सृष्टी, सहावी गंधर्व सृष्टी, ज्वर सृष्टी सातवी श्रीराम. आठवी दृष्टी बंधन ऐशाष्ट सृष्टी जान, यामध्ये श्रेष्ठ कोण सत्य मानावी श्रीराम. म्हणून सृष्टी नासिवंत जाणती संत महंत, सगुणी भजावे निशित निश्चया लागी श्रीराम. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे श्रीराम. आता सो हे बहुत संत संगे कळे नेमस्त, एरवी चित्त दूषित संशयी पडे श्रीराम. तव शिष्य आक्षेपिले सृष्टी मिथ्या ऐसे कळले, परी हे अवघे नाथिले तरी दिसते का श्रीराम. दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्याची वातटे, यासी काय करावे ते सांगा स्वामी श्रीराम. याचे प्रत्युत्तर भले पुढिले समासी बोलिले, श्रोता श्रवण केले पाहिजे पुढे श्रीराम. एवं सृष्टी मिथ्या जाणोनी रक्षावे सगुण, ऐसी हे अनुभवाची खून अनुभवी जाणती श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सृष्टी कथन नाम समास 6वा समाप्त. श्रीराम समर्थ. श्रीराम.